मंडळी, राजकारणात आरोप प्रत्यारोप आपण रोजच ऐकतो. कुणी कुणाला चोर म्हणतं, कुणी कुणाला भ्रष्टाचारी म्हणतं. पण बीडमध्ये सध्या जे काही सुरू आहे ना, त्याला राजकारण नाही तर फुल टू बॉलिवूड ड्रामा म्हणावं लागेल. एका बाजूला पोलीस ठाण्याबाहेर हाय व्होल्टेज राडा सुरू आहे, दुसऱ्या बाजूला थेट 2 राऊंड फायर केले असा खळबळजनक आरोप केला जातोय. आणि या सगळ्यांच्या केंद्रस्थानी कोण आहे तर बीडचं तेच मस्साजोग गाव, ज्या गावाने 1.5 वर्षापूर्वी महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढलं होतं. आता तुम्ही म्हणाल, नक्की मॅटर काय आहे? धनंजय मुंडेंनी कोणावर गोळीबार केलाय? 2 सख्या भावांच्या भांडणात तिसऱ्याची एंट्री कशी झाली? आणि या सगळ्या ड्रामानंतर बीड पोलिसांनी काढलेल्या एका पत्रकाने संपूर्ण प्रकरणाचा फुगा कसा फोडला, हेच सगळं काही आज आपण व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. तर हा सगळा राडा समजून घेण्यासाठी थोडं फ्लॅशबॅक मध्ये जावं लागेल. बीड जिल्ह्यातलं मस्साजोग गाव, या गावाचे सरपंच होते संतोष देशमुख. संतोष देशमुख यांची अत्यंत निर्गुणपणे आणि निर्दयीपणे हत्या करण्यात आली. ही केवळ एक स्थानिक गुन्हेगाराची घटना नव्हती, तर या हत्येचा पडसाद थेट मुंबईपर्यंत उमटले. या एकाच प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना प्रचंड राजकीय विरोध सहन करावा लागला. आणि एवढंच नाही तर विरोधकांच्या दबावामुळे आणि सामाजिक वातावरण तापल्यामुळे त्यांना मंत्रिपदापासूनही दूर राहावं लागलं होतं, म्हणजेच राजीनामा द्यावा लागला होता. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांचं कुटुंब न्यायासाठी रस्त्यावर उतरलं. त्यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी या लढाईचं नेतृत्व केलं आणि या लढाईत धनंजय देशमुख यांच्यासोबत सावलीसारखा उभा राहिलेला त्यांचा साडू, त्यांचं नाव आहे दादा खिंडकर. आता इथं एंट्री होते दादा खिंडकरांची. न्यायाच्या मागणीसाठी दादा खिंडकर देशमुखांसोबत खांद्याला खांदा लावून लढत होते. पण राजकारणात आणि गुन्हेगारीत कधी काय वळण लागेल काहीच सांगता येत नाही. काही महिन्यांपूर्वी दादा खिंडकरने काही तरुणांना बेदम मारहाण केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. कायदा हातात घेतल्या प्रकरणी बीड पोलिसांनी कारवाई केली आणि दादा खिंडकर थेट जेलमध्ये गेले. इथूनच या संपूर्ण ड्रामेबाजीतल्या नव्या अंकाची सुरुवात झाली. दादा खिंडकर हे जेलमध्ये गेले आणि काही दिवसांनी जामिनावर सुटून बाहेर आले. पण ते बाहेर आले ते शांत बसण्यासाठी नाही. जेलमधून सुटल्यानंतर दादा खिंडकर आणि त्यांचा सख्खा भाऊ समाधान खिंडकर यांच्यात संपत्तीवरून किंवा त्यांच्या अंतर्गत कारणावरून वाद सुरू झाले. वाद एवढा वाढला की ते दोन्ही सख्खे भाऊ एकमेकांचे पक्के वैरी बनले. दोघांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जडू लागल्या. त्यातच समाधान खिंडकरने थेट धनंजय देशमुख म्हणजेच दिवंगत सरपंचांचे भाऊ यांना टार्गेट करायला सुरुवात केली. दादा खिंडकरला वाटलं हा आपल्या पाहुण्यांना म्हणजेच धनंजय देशमुखांना त्रास देतोय. मग काय, दादा खिंडकरने थेट बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दिली की माझा सक्का भाऊ समाधान खिंडकर याने घरी येऊन शिवीगाळ केली आणि मला धमकावलं देखील. पण समाधान खिंडकरही कच्च्या गुरूचा चेला नव्हता. त्याने सख्या भावाचे सगळे आरोप फेटाळून लावले आणि उलट दावा केला की त्यालाच अडकवण्याचा प्रयत्न होतोय. आतापर्यंत हा वाद खिंडकर विरुद्ध खिंडकर म्हणजेच 2 भावांमधील मर्यादित होता. पण या वादात जेव्हा धनंजय देशमुखांची एंट्री झाली तेव्हा हा स्थानिक वाद थेट हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा बनला. तो कसा सांगते. तर झालं असं की काही दिवसांपूर्वी धनंजय देशमुख हे मराठा आरक्षणाचे केंद्र असलेल्या अंतरवाली सराटीवरून आपल्या सहकाऱ्यांसह बीडकडे परतत होते, म्हणजेच वापस येत होते. रात्रीची वेळ होती, भूक लागलेली म्हणून हायवेवरच्या एका हॉटेलवर जेवणासाठी थांबले. आता याला योगायोग म्हणा की बीडच्या कायदा सुव्यवस्थेचा खेळ. नेमका याच हॉटेलवर समाधान खिंडकर सुद्धा जेवायला बसलेला होता. समाधान खिंडकरचा असा आरोप आहे की हॉटेलवर धनंजय देशमुख यांनी त्याला पाहिलं आणि त्यांचा पारा चढला. देशमुख यांनी आपल्या अंगरक्षकाजवळीच म्हणजेच बॉडीगार्डची पिस्तूल काढली, समाधानच्या छातीत किंवा डोक्यावर लावली आणि थेट जीवे मारण्याची धमकी दिली. आता समाधानने तिथून पळ काढला आणि थेट बीड ग्रामीण पोलीस ठाणे गाठलं. पोलिसांनी रात्रीत तपास केला आणि समाधान खिंडकरच्या तक्रारीवरून धनंजय देशमुख यांच्यावर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला. मंडळी, गुन्हा दाखल झाला आणि बीडच्या राजकारणात जणू भूकंपच झाला. रविवारचा दिवस सुट्टीचा असतो, पण बीड ग्रामीण पोलिसांसाठी हा दिवस डोकेदुखीचा ठरला. आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याचं समजताच धनंजय देशमुखांचा पारा अजूनच चढला तर 7व्या गगनाला भिडला. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा गोतावळा जमा केला आणि थेट बीड ग्रामीण पोलीस ठाणे गाठले. तिथे सुरू झाला असा ड्रामा जो बीडने कधीही पाहिला नव्हता. धनंजय देशमुख माध्यमांच्या कॅमेऱ्यांसमोर आले आणि त्यांनी बॉम्ब टाकला. काय म्हणाले? देशमुख कडाले आणि माझ्यावर गुन्हा दाखल करायला मी काय गुन्हेगार आहे का? या उलट धनंजय मुंडे यांनी माझ्यावर 2 राऊंड फायर केलेत, माझ्यावर गोळ्या झाडल्यात. या उलट राज्याचे
नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतः माझ्यावर 2 राऊंड फायर केलेत आणि माझ्यावर गोळ्या झाडल्यात असा आरोप केला, तेच थेट राज्याच्या नेत्याचं नाव घेऊन, तेही गोळीबाराच्या आरोपात. पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली. धनंजय देशमुख तिथे स्थान मांडून बसले. जोपर्यंत धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून हलणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला होता. बीडचे पोलीस उपाधीक्षक म्हणजेच DYSP व्यंकटराम स्वतः तिथे दाखल झाले. तब्बल 5 तास पोलीस ठाण्यात हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता. एका बाजूला देशमुखांचे समर्थक, दुसऱ्या बाजूला पोलिसांची कायदेशीर कारवाई आणि ती कसरत. पोलिसांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या, कागदपत्र तपासली आणि रात्री उशिरा या प्रकरणाचा निकाल लावला. पोलिसांनी सखोल चौकशी केली, हॉटेलवरचे CCTV फुटेज तपासले, साक्षीदारांचे जबाब घेतले आणि रात्री उशिरा बीड जिल्हा पोलीस विभागाने एक अधिकृत प्रेस नोट जारी केली. या प्रेस नोटमध्ये पोलिसांनी जे लिहिलं होतं त्याने संपूर्ण प्रकरणाची हवाच काढून घेतली. पोलिसांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की समाधान खिंडकरने धनंजय देशमुखांवर केलेले पिस्तूल रोखल्याचा आरोप आणि धनंजय देशमुखांनी धनंजय मुंडेंवर केलेला गोळीबाराचा आरोप हे दोन्हीच्या दोन्ही आरोप आणि गुन्हे फुलटू खोटे आहेत. या तक्रारीमध्ये तीळ मात्रही तथ्य नाही. पोलिसांनी सांगितलं की हा केवळ जुन्या वादातून एकमेकांना अडकवण्यासाठीचा रचलेला बनाव होता आणि याचा सविस्तर रिपोर्ट आता थेट न्यायालयात सादर केला जाणार आहे. आता पोलीस म्हणाले गुन्हे खोटे आहेत, मॅटर संपलं. पण राजकारण कसं संपणार? धनंजय मुंडेंवर थेट गोळीबाराचा आरोप झाल्यामुळे मुंडे समर्थक चांगलंच आक्रमक झाले. मंडळी, मसाजोग गावच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता 1.5 वर्ष पूर्ण होत आलंय. हे प्रकरण सध्या कोर्टात सुरू आहे. पण या एका प्रकरणामुळे बीड जिल्ह्याचं सामाजिक आणि राजकीय वातावरण आजही किती तापलेलं आहे हे या रविवारच्या ड्राम्यामुळे स्पष्ट होतंय. याच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर धनंजय देशमुखांना गावातल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही पराभवाचा धक्का बसला. तर या उलट दुसरीकडे धनंजय मुंडेंना अनेक राजकीय अडचणींचा सामना करावा लागला होता. आता पहिल्यांदाच देशमुखांनी थेट मुंडेंचं नाव घेऊन एवढा मोठा आरोप केलाय. पोलिसांच्या मते हा आरोप खोटा असला तरी यावर आता स्वतः धनंजय मुंडे काय प्रत्युत्तर देतात की याकडे दुर्लक्ष करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर मंडळी, बीडच्या या फुल टू कौटुंबिक आणि राजकीय ड्राम्यावर तुम्हाला काय वाटतं? पोलिसांच्या कार्यपद्धतीवर उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर तुमचं मत काय? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच विश्लेषणासाठी पाहत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं, मला PCODचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. एकतर PCOD इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107